आई किचन मध्ये नमस्ते। आज मी बनवते वांगा सुकट बटाट्याचा रसा, झणझणीत असा। कालवण आहे ते बघा, मी एक तर साफ करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची। हा कोमट पाणी घेतलेला, तुम्ही गरम पाणी घेतला तरी चालेल। गरम पाण्यामध्ये धुतल्याने साफ त्यातला मीठ निघतो, कारण अशा सुक्या मच्छीला आहे ना मीठ लावतात ना तेव्हा मग मीठ निघतो। आणि चांगले असे चोलून घ्यायचे, 1 2 ते 3 पाण्याने आहे ना स्वच्छ धुवायची। इथे मी आहे ना स्वच्छ धुतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। आता यातलं पाणी काढून घ्यायचंय। इथे बघा स्वच्छ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले, त्याच्यावर आहे ना लिंबू पिळून घ्यायचा। लिंबू पिळल्याने आहे ना छान असा आहे ना त्याला म्हणजे उबरसपणा जातो आणि आंबटपणा येतो। तुमच्याकडे चिंच असली चिंच टाकायची, कैरी असली कैरी टाकायची, नाहीतर कोकम टाकायचा रस्स्यामध्ये, खूप छान असा टेस्ट येतो आंबट। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचा। तेल छान असं गरम झाला पाहिजे, करकरीत। इथे आहे ना कांदा टाकायचा, कांदा भरपूर असा घ्यायचा। कांदा छान असा गोल्डन कलरवर ना, जेव्हा तुम्ही चिकन मटन बनवणार भरपूर असा कांदा घ्यायचा आणि कांदा छान असा आहे ना गोल्डन कलर करून घ्यायचा। इथे कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता छान असा फ्रेश टाकायचा, खुशबू छान येतो। इथे पहा, आणि इथे आहे ना छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा कांद्याला, छान असा सोनेरी कलर। इथे पहा कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे, छान असा। तर इथे आहे ना टोमॅटो टाकायचा, 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत। इथे चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे लवकर टोमॅटो सॉफ्ट होतो। आणि छान असा तेलावर परतून घ्यायचं। इथे टोमॅटो आहे ना पूर्णपणे छान असा मेल्ट झालेला आहे। इथे पहा मी मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण असा घेतलेला आहे आणि हा ठेसा बनवलाय, छान असा परतलेला आहे। तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा, टेस्ट 1 नंबर लागतो। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवा असा रसा, खूप टेस्टी। आणि ह्या रशाला आहे ना कोणताही वाटण नाही, फक्त रसा आपण कांदा टोमॅटो टाकूनच रसा बनवायचा आहे। इथे छान असा आहे ना तेलावर परतून घ्यायचा आणि छान असा एकजीव करून घ्यायचा। इथे पहा छान असा टोमॅटो मेल्ट झालेला आहे। इथे आहे ना जी सुकट आपण भाजली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, इथे सुकट आहे ना स्वच्छ धुतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकायची आणि छान अशी तेलावर परतायची। 1-2 मिनिटं आहे ना तेलावर परतायची, मग त्याचा उग्रस वास जातो आणि छान अशी टेस्टी लागते। इथे पहा तेलावर छान अशी परतून घ्यायची, छान अशी फ्राय करून घ्यायची, 2 मिनिटं घ्यायची। इथे अद्रक लसूण ह्याची पेस्ट आहे, ती छान अशी आहे ना तेलावर परतून घ्यायचं। पहिले पण ह्याच्यामध्ये मी लसूण टाकलेली, अद्रक टाकलेला टेसून, पण ह्याच्यामध्ये ना सुकी मच्छी असेल त्याच्यावर अद्रक लसूण भरपूर टाकला तरी खूप टेस्ट छान येतो, ह्याच्यासाठी टाकते। छान असं तेलावर परतून घ्यायचं। इथे धना पावडर टाकायची अर्धी चमचा, हल्दी पावडर अर्धी चमचा, कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा, ती तिखट नसते कलरसाठी। इथे कांदा लसूण मसाला 1 चमचा, पूर्णपणे 1 चमचा। हे सुके मसाले छान असं परतून घ्यायचं। इथे गरम मसाला टाकलेला आहे, मसाला एकजीव करायचा पूर्णपणे। या सुके मसाला आहेत ते तेलावर परतून घ्यायचं। इथे पहा पूर्णपणे सुके मसाले टाकलेले आहेत आणि परतलेले आहे। इथे पाणी टाकायचं, नेहमीच पाणी आहे ना कोमट घ्यायचा, कोमट पाणी गरम करून घेतल्याने भाजी लवकर होते। इथे मी 1 ग्लास पाणी टाकते, पाणी तुमच्यावरती डिपेंड आहे किती टाकायचं आहे तो। इथे पाणी टाकलेलं आहे। इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे, आता कैरीचं सीजन आहे तर कच्ची कैरी घेतलेली आहे। तुमच्याकडे करवंद असली तर करवंद टाका, कोकम टाकला तरी पण चालेल, लिंबू पण पिळलेला। इथे आहे ना वांगा मी कट केलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे, वांगी टाकलेली आहे 2 ते 3 कट करून, आणि 2 ते 3 बटाटे टाकते। छान आहे ना याने टेस्ट येतो। एकदा तुम्ही असं रस्सा भाजी बनवा, सुकट बटाटा आणि वांगा। इथे पहा इथे पाणी थोडं जास्त टाकले। आता एकजीव करून आहे ना मिक्स करायचं आणि गॅस स्लो करायचा, आणि स्लो गॅसवर आहे ना 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायची भाजी।
10 मिनटं पूर्णपणे असा स्लो गॅसवर आहे ना छान असा शिजलेला आहे 10 मिनटं. इथे आहे ना गॅस बंद केलेला आहे आणि आहे ना बटाटा पण छान असा शिजलेला आहे. पहा, एक नंबर असा बटाटा शिजलेला आहे. आता इथे आहे ना कोथिंबीर टाकायची आणि इथे आहे ना पूर्णपणे सुकटीचा, वांग्याचा आणि बटाट्याचा रस्सा झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.